शिवसेना खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहे. वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. साहेब, आज भक्तिमय वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे. काय म्हणूया आपण, वैष्णवांचा धर्म आहे तो. विष्णुमय जग वैष्णवांचा धग. त्या विष्णुमय जगामध्ये ती जी निष्काम कर्मयोगी भक्ती आहे ती मोठी आहे, लक्षात घ्या. दुर्दैवानं बाजारू लोक उभी आहेत सध्या, म्हणून मला वारकऱ्यांचा जास्त आदर वाटतो, प्रेम वाटतं. पांडुरंगावर तर भक्ती आहेच. किती संकट येऊ द्या, वारकरी ढळत नाही. बरं, तो पांडुरंगाकडे जातो. दुष्काळ पडला, शेतीमालाला भाव मिळत नाही, तो पांडुरंगाला नाही म्हणत तू काय करतोस. त्याची श्रद्धा अढळ आहे. ती पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे आपल्याला, ती भक्ती कुठे, निष्काम आणि कर्मयोगाची भक्ती कुठे, आणि ही बाजारी भक्ती आज उद्या इकडे उद्या तिकडे, आणि अंधभक्ती. धर्मांध होऊ नका. पांडुरंगाच्या परणी विलीन होताना त्या वारकऱ्याकडे बघा 100 वेळाला, आणि विचार करा, गरिबी असताना सुद्धा त्याची पांडुरंगावरती भक्ती ढळत नाही. पैशाला विकले जाणाऱ्या माणसानं त्या पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ नये असं माझं म्हणणं आहे. त्याला कशाला विटाळता तुम्ही. विषय म्हणजे आज आषाढी एकादश आहे. पांडुरंगाकडे काय तुम्ही इच्छा म्हटलेलं आहे? म्हणा ना, असे विटाळ झालेला आहे महाराष्ट्रात, तो विटाळ दूर कर बाबा. आणि खऱ्या अर्थानं कशाला भक्ती म्हणायची, कशाला निस्सीम भक्ती म्हणायची, निष्काम कर्मयोग कशाला म्हणायचा, हे समजण्याची सद्बुद्धी अंधभक्तांना दे, विकाऊ बाजारू लोकांना दे, तर खऱ्या अर्थानं पांडुरंग महाराष्ट्राला पावला असं मी सांगतो. एक दुसरा एक विषय आहे, उद्याला शिवसेनेचा मोर्चा आहे. तर त्याचं राजकारण ते नाही म्हणजे आव्हान काय करणार आहे, तरुणांना आव्हान काय करणार पाहिजे ना. ज्या पद्धतीनं आमचं भविष्य चिरडलं जाते झुरळ समजून, ती झुरळ नाही ते तर दाखवून देऊ आपण. भ्रष्टाचाराने माखलेलं वरपासून खालपर्यंत सरकार आहे, प्रचंड भ्रष्टाचारात बुडालेलं आहे. पांडुरंगाला साकडं घाला, यांच्यापासून मुक्त करा आम्हाला. काल पण मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांची जी तिरंग सभा झाली त्यात ठीक आहे. एकंदरीत ज्या प्रकारे भ्रष्ट लोक जे आहेत त्यांना कुठेतरी दूर कर, आणि निस्वार्थ ज्या प्रकारे वारकरी ज्या प्रकारे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात तशाच प्रकारची सद्बुद्धी सर्वांना देऊ, असे अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई.